नमस्कार. निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. विशेष अशासाठी की जगण्याची उमेद हरवून बसलेल्यांना अनेकांना संजीवनी ठरलेल्या अशा स्वयंपूर्ण उपचार पद्धतीविषयी आपण या कार्यक्रमातून जाणून घेतोय, ज्याद्वारे कुठलाही आजार हा विना औषध किंवा विना स्पर्श पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय हृदय आणि रक्ताभिसरण या संदर्भामध्ये. नमस्कार डॉक्टर, तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर, मागच्या भागामध्ये आपण रक्ताभिसरण आणि हृदय हार्ट ब्लॉकेजेस याविषयी जाणून घेत होतो. तर असे अनेक तुमच्याकडे पेशंट येत असतील, त्यांच्या अनुभवांविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आता जसं तुम्ही म्हणालात की अशा पद्धतीचे पेशंट सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. आपल्याकडे पण अशा पद्धतीचे अनेक पेशंट येतात आणि बरेही होतात आपल्याकडे. फक्त जाणवतं असं की हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे पुरुषांमध्ये जास्त आहेत स्त्रियांपेक्षा. तर याचं आम्हाला जे काही कारण जाणवलं ते म्हणजे पुरुष हा अव्यक्त आहे. तो मोकळेपणाने बोलत नाही, तो लगेच व्यक्त होत नाही, तो साठवून ठेवतो. स्त्री ही कशी व्यक्त होते, त्याच्यामुळे ती ज्या काही गोष्टी आहेत त्या मोकळेपणाने बोलते आणि काही प्रमाणात मोकळी होऊन जाते. पण ज्या वेळेला तुम्ही मोकळेच होत नाही त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी साठत जातात आणि अनाहत चक्र जे भावभावनांचं केंद्र आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस, वेगवेगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी, वेगवेगळ्या प्रकारची काळजी, ह्या सगळ्या गोष्टी या तिथे साठत जातात एनर्जीच्या स्वरूपात. अनाहत चक्र काय करतं तर वातावरणातून ऊर्जा घेतं आणि त्याच्या अंडर जे ऑर्गन्स आहेत त्याला ते पास ऑन करतं, लंग्स, त्याच्यानंतर हार्ट आणि त्याचबरोबर वायुतत्वाचं कारक आहे. त्याच्यामुळे शरीरात जिथे जिथे वायूचं काम आहे तिथे तिथे ती एनर्जी सप्लाय केली जाते. जेव्हा इथे अशा पद्धतीच्या इमोशन्स साठत जातात त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते, घेण्याची कपॅसिटी त्याची कमी होते. त्याच्यामुळे पुढे सप्लाय पण कमी होतो आणि त्याच्यामुळे हळूहळू त्या ऑर्गन्सना देखील प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून आपण हेच परीक्षण करतो आणि हेच काढतो. जर व्यक्ती मोकळेपणाने आपल्याशी बोलली तर ती लवकर त्यातनं बाहेर पडू शकते. किंवा आपण त्याला तेच सांगतो की तुम्ही साठवू नका. आपल्याला ताण केव्हा येतो जेव्हा आपल्याकडे सोल्युशन नसतं. जेव्हा एखाद्या गोष्टीचं माझ्याकडे जर सोल्युशन असेल तर मला ताण नाही येत, मी ते करून मोकळी होते. पण जेव्हा एखादा काहीतरी प्रश्न उद्भवला आहे आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, त्याचं पुढे काय होणार मला माहिती नाही, त्यातून काय घडेल मला माहीत नाही आणि मग मी विचार काय करते तर मी निगेटिव्ह अँगललाच विचार करते. मग ह्यातून असं होईल, मग तसं झालं तर, मग तसं झालं तर मग माझं काय होणार, कुटुंबाचं काय होणार, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे गोष्टी तशा घडतील नाही घडतील माहीत नाही, पण विचारांनी आपण तिथपर्यंत पोहोचतो आणि प्रत्येक विचाराची एनर्जी आहेच ना. ती एनर्जी कुठे ना कुठेतरी तुम्ही साठवताच ना. आणि बऱ्याच वेळेला जर तुम्ही अशा पद्धतीचे विचार करत असाल, ताण घेत असाल तर ते साठत राहतं. सो आपण हेही सांगतो पेशंटना आणि आपण आज प्रेक्षकांनाही सांगू की जेव्हा तुमच्याकडे सोल्युशन नाही मग तेव्हा तुम्ही त्याच्यावरती निगेटिव्ह अँगलला विचार करून काय करता तर नका करू विचार. मग काय करणार तर त्याला हाक मारा ना. सोल्युशन कुणाकडे आहे, तो देणारा, सोल्युशन देणारा तोच आहे ना, एकमेव परमपिता परमेश्वर. सो जेव्हा तुमच्याकडे सोल्युशन नाही तेव्हा त्याला हाक मारा आणि त्याला सांगा की बाबा मला दिसत नाही आहे मार्ग काही, तू मार्ग दाखव. सगळ्यात सोपा उपाय आहे. तुमच्याकडे मार्ग नाही, तुम्ही त्याला हाक मारा आणि त्याला सांगा मला मार्ग दाखव, याच्यातून बाहेर काढ. हा थॉट जेव्हा क्रिएट होतो ना त्यावेळेला एक तर हा थॉट पॉझिटिव्ह थॉट आहे, सो पॉझिटिव्ह एनर्जीज क्रिएट होते आणि हा स्ट्रॉंग थॉट असेल तर तुम्हाला गोष्टी दिसायला लागतात. बऱ्याचदा उत्तरं तुमच्या आजूबाजूलाच असतात, पण जेव्हा निगेटिव्ह थॉट सुरू होतात तुम्हाला समोरची उत्तरं, समोरचे मार्ग दिसेना. बरोबर, किंवा घाबरला असलात तरी दिसत नाहीत समोरच्या गोष्टी. तर त्याच्यामुळे हा स्ट्रॉंग थॉट जर तुम्ही आणलात, हा जर पॉझिटिव्ह थॉट तुम्ही आणलात तर तुम्हाला मार्ग सापडायला मदत होते आणि तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. हे एक सोल्युशन झालं. पण आत्तापर्यंत साठवलं आहे आणि आता त्याचे दुष्परिणाम शरीरावरती जाणवत आहेत. मग काय तर मग स्वयंपूर्ण उपचार. मग ह्या सगळ्या तत्वांवरती काम सुरू करतो आपण आणि जशी जशी ती तत्व स्वच्छ होत जातात, बॅलन्स्ड होत जातात, तसा तसा फिजिकल ऑर्गन जो तुमचा कार्यक्षमता त्याची कमी झाली आहे तो कार्यक्षम व्हायला लागतो. म्हणजे हाच प्रश्न असतो प्रत्येकाला की रिपोर्टमध्ये दिसतात ब्लॉकेजेस आहेत, आम्हाला फिजिकल त्रास होतोय, मग तुम्ही एनर्जीनी कसं बरं करणार. तर ती एनर्जीच मूळ आहे सगळ्याचं. ती एनर्जीच तिथे योग्य प्रमाणात मिळत नाही आहे, म्हणूनच तो ऑर्गन काम करू शकत नाही आणि म्हणूनच ते सगळं निर्माण झालं आहे. मग जर त्या ऑर्गनची कार्यक्षमता वाढली तर तो ऑर्गन सक्षम होईल ते प्रॉब्लेम्स काढण्यासाठी. कारण तुमचं शरीर सक्षम आहे, ते स्वतःला बरं करू शकतं, पण ते आत्ता करू शकत नाही आहे कारण त्याला योग्य प्रमाणात योग्य गोष्टी मिळत नाही आहेत. त्याची कारणं ही अनेक असू शकतात. मग ते मिळण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार. असे अनेक अनुभव आहेत. धनंजय भृगवार म्हणून आपले पेशंट होते जे पूर्ण बरे झालेले आहेत. हार्ट ब्लॉकेजेस होते, अनेक त्रास होत होते, त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केला, तो आपण बघूया. नक्कीच. मला हार्टमध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे अतिशय त्रास होत होता. थोडेही चाललं, थोडे श्रम केले तरी दम लागत होता, छातीमध्ये भरून येत होतं
आणि त्याच वेळेस मला कमरेचा देखील त्रास सुरू झालेला होता. स्पाईन कॉर्डच्या टोकाशी कमरेमध्ये अतिशय दुःख होतं माझ्या. मी जर थोडं चाललो, थोडासा जरी चढाव चढला तर माझ्या पायात मांडीमध्ये दुखायला लागायचं. मी अजिबात चालू शकत नव्हतो. थोडं चाललं तरी मला बसून चालावं लागायचं. इतकी परिस्थिती खराब होती आणि सतत कंबर दुखत राहायची. त्याच वेळेस माझ्या बहिणीने मला निरामयविषयी सांगितलं, इच्छा उपचार पद्धतीविषयी माहिती दिली. एक दिवस मी स्वतः प्रत्यक्ष येऊन इथे डॉक्टर चांदोरकरांना भेटलो. डॉक्टर चांदोरकर आणि अमृता चांदोरकर मॅडमनी मला आश्वासन दिले तेव्हा की तुम्ही आता आमच्याकडे आले आहे ना, तर तुम्ही आमच्यावरती सोपा, तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. मलाही मनापासून वाटलं की मला निश्चितच इथे फायदा होईल. मी ताबडतोब श्री चांदोरकर सरांची ट्रीटमेंट चालू केली आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीप्रमाणे अगदी नियमितपणे मी ट्रीटमेंट घेत होतो. त्याच्यानंतर साधारणतः 2-2.5 महिन्यातच मला माझ्या तब्येतीत होणारी सुधारणा जाणवायला लागलेली होती. 2-3 महिन्यानंतर मी थोडं फिरायला लागलो होतो आणि साधारणतः 5-6 ट्रीटमेंट सुरू केल्यावर 5-6 महिन्यांनी मला अतिशय चांगली सुधारणा झाली. मी चांगलं फिरायला लागलो. माझं दम लागण्याचं प्रमाण कमी झालं आणि मी हळूहळू 1-1.5 किलोमीटर फिरायला लागलो. गेले 2.5 वर्षे मी सातत्याने निरामय कन्सल्टन्सीमधून ट्रीटमेंट घेत आहे. आज मी साधारणतः 3-3.5 किलोमीटर रोज सकाळी फिरू शकतो. त्यानंतर मला अजिबात छातीत दाटून येत नाही. दमही लागण्याचं प्रमाण फारच कमी झालं आहे आणि माझ्या कमरेतलं जे दुखणं होतं हे पूर्णपणे गेलेलं आहे. आता मी पाय उचलले तरी मला त्रास होत नाही किंवा कोणत्याही प्रकारे आपल्या कमरेत दुखणे होते हे जाणवत नाही. इथे येऊन माझ्या तब्येतीत सुधारणा नाही झाली तर मला जगण्याची एक नवीन उमेद मिळालेली आहे. जसजशी मी इथे ट्रीटमेंट घेत होतो माझ्या एक लक्षात आली गोष्ट की माझ्या तब्येतीत जशी सुधारणा होत होती तर नुसती तब्येतीतच सुधारणा नाही झाली तर माझ्या मनात देखील बराच बदल झालेला आहे आणि मला एक जगण्याची नवीन उभारी प्राप्त झालेली आहे. डॉक्टर चांदोरकर आणि त्यांची पूर्ण टीम यांचा मी अतिशय आभारी आहे. डॉक्टर चांदोरकर, सौ अमृता चांदोरकर यांना दीर्घायुष्य देवो व त्यांच्याद्वारा असंख्य लोकांना व्याधी निवारणाचा फायदा हो हीच सदिच्छा. आत्ताच आपण धनंजय भृगवार यांचा अनुभव व्हायला त्याविषयी मी आता डॉक्टरांना विचारणारच आहे. डॉक्टर, त्यांचं ब्लॉकेज होतं आणि आपल्याकडे येऊन ते बरेही झाले. पण मला सगळ्यात जास्त जाणवलं जे मी आत्तापर्यंत अनेक भागांमध्ये पण जे पेशंट्सचे आपण वेगवेगळे अनुभव पाहिलेले आहेत आता, तर त्यातल्या बऱ्याच पेशंट्सचं पहिलं म्हणणं हे असायचं की आम्हाला कुठेही कळत नव्हतं काय करायचं शेवटी, आणि आम्ही निरामयमध्ये आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही इथे आलात ना, तुम्ही आता पूर्णपणे बरे होणार याची खात्री ठेवा. आणि निम्मं मला बरं तेव्हाच वाटायला लागलं. हे असं प्रत्येकाने सांगितलं. यांनी असंच सांगितलं की गेल्या ज्या प्रकारे डॉक्टरांनी पॉझिटिव्ह एक मेसेज दिला किंवा ऊर्जा दाखवली तर त्यांनीच त्यांना निम्मं बरं वाटायला लागतं. तर हे मला फार मनापासून इतके एपिसोड मी करते तर मला आज विशेष सांगावं असं वाटतं की हे प्रत्येकाने नमूद केलेलं आहे. तर काय सांगाल या अनुभवाविषयी? जे तुम्ही म्हणताय ना तेच सत्य आहे. कारण प्रत्येक माणूस तोच शब्दासाठी सगळीकडे जात असतो. त्याला बरं व्हायचं असतं आणि म्हणून तो डॉक्टरकडे जातो. पण डॉक्टर त्याला काय सांगतात की बाबा हे असं आहे आणि ह्याला सोल्युशन काही नाही, याला तुला ऑपरेट करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पण तुला प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत तरच होऊ शकतं, अदरवाईज नाही होऊ शकत. अनेक आजार आपल्याकडे असे येतात की त्यांना अनेक डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हा आजार बराच होऊ शकत नाही, हा तुमच्या बरोबरच जाणार, हा तुमचा आता फ्रेंड आहे आसपासनं. सो त्यांना हे उत्तर कुठेच मिळत नाही जे निरामयमध्ये मिळतं. जेव्हा ते निरामयमध्ये येतात तेव्हा आपण त्यांना हेच सांगतो की तुमचा आजार काहीही असू दे, तुम्हाला बरं व्हायचं आणि आम्ही तुम्हाला बरं करू शकतो. सो फक्त रेग्युलर ट्रीटमेंट घ्या, प्रत्येक आजारातून तुम्ही बरे होऊ शकता. त्याच्यामुळे हे शब्द त्यांना इथे मिळतात आणि हेच सत्य आहे की ही 5 तत्व जर बॅलन्स झाली तर कोणताही आजार हा बरा होऊ शकतो, जे आपण वारंवार उदाहरणं देतो आणि सगळं सांगतो. जेव्हा आम्ही सुरू केलं, आता ह्या गोष्टीला 9 वर्ष झाली, पण याच्यातनं इतके अनुभव आमच्या गाठीशी आहेत की तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बिल्ड होतो. म्हणजे आमच्याबरोबर काम करणारे हे बरेच कुणातरी पेशंटच्या मार्फत किंवा स्वतः पेशंट म्हणून आलेत आणि नंतर जॉईन झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना हा कॉन्फिडन्स पहिल्या दिवसापासून आहे, कारण त्यांनी रिझल्ट्स घेतलेले स्वतः अनुभवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा निरामयच्या प्रत्येक माणसाला हा कॉन्फिडन्स आहे, कारण तो अनेक पेशंट पाहतो आणि तो म्हणतो की येस इथे ना काय ठीक आहे, ओके काही असू दे, इथे बरं होऊ शकतं. सो हा फक्त आमच्याकडून नाही, कुणालाही जरी भेटलात ना तरी कुणीही निरामयचं सांगेल की तुम्ही बरे होऊ शकता, फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा आणि रेग्युलर ट्रीटमेंट घ्या. जे त्यांनी सांगितलं की त्यांना त्रास होत होता, दम लागत होता, एक छोटीशी पिशवी म्हणजे अगदी एखादी कोथिंबिरीची जुडी जरी आणायची म्हटलं ना तरी तेवढी पिशवी पण ते घेऊ शकत नव्हते आणि त्यांना तो त्रास होत होता, दम लागत होता, शिवाय कमरेचं दुखणं होतं. त्याच्यामुळे चालणं फिरणं उठणं बसणं पण त्यांचं सगळं हॅम्पर झालेलं आणि सगळं डिस्टर्ब होतं. त्यांची बहीण त्यांना निरामयमध्ये घेऊन आली आणि इथे आल्यानंतर जे जाणवतं की खूप काळ जी एनर्जी मिळत नसते ती त्या पहिल्या ट्रीटमेंटपासून मिळायला लागते.
म्हणजे पहिल्याच आठवड्यात किंवा पहिल्याच पंधरवड्यात पेशंट सांगतो की खूप छान वाटलं, खूप फ्रेश वाटलं आणि थोडं दुखणं जे आहे ते रिलीज झाल्यासारखं वाटलं. कारण खूप काळ त्या ऑर्गनला एनर्जी मिळत नाही आहे म्हणून ते काम करू शकत नाही. इथे आलात की आपण एनर्जी द्यायला सुरुवात करतो. सो त्याला एनर्जी मिळाली की ते काम करायला सुरुवात करतच ना लगेच. भले ती 1%, 2%, 5%, 10% काहीतरी असेल, पण त्याची कामाची सुरुवात होते आणि ती त्याला जाणवते ना त्या माणसाला. त्याच्यामुळे तो म्हणतो की यस, काहीतरी वेगळं वाटलं आणि काहीतरी चांगलं वाटतं आहे आम्हाला. सो तो विश्वास अजून दृढ होतो की यस, आपण बरे होऊ शकतो. तो विश्वास काय करतो, तर चालना देतो प्रत्येक गोष्टीला. आणि त्याच्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की एक एक त्रास कमी होत गेले. आता ते कितीतरी किलोमीटर चालू शकतात, 3.5 किलोमीटर चालू शकतात आता सगळ्या ते. गोष्टी करू शकतात. पण कन्सिस्टंटली त्यांनी 2.5 वर्ष ट्रीटमेंट घेतली. त्रास त्यांचा कमी पहिल्या 6 महिन्यातच व्हायला लागला होता. जे लोक कमी त्रास व्हायला लागला, आता मॅनेजेबल आहेत म्हणून बंद करतात ट्रीटमेंट, तर पुढे जाऊन तो त्रास पुन्हा वाढू शकतो. कारण मुळं पूर्ण गेलेली नाही आहेत. एक काहीतरी विषवृक्ष जो आपण काढायला सुरुवात केली तर त्याची मुळं अजून आहेत. नो डाऊट त्याच्या सगळ्या फांद्या छाटून झाल्यात, जो तुम्हाला आता दिसताना दिसत नाही आहे, पण त्याची मुळं आहेत. तर मुळं त्याला पुन्हा खतपाणी घालू शकतात आणि काही प्रमाणात गोष्टी पुन्हा वाढू शकतात. सो आपण कुठलीही ट्रीटमेंट कायमस्वरूपी चालू ठेवत नाही. त्याच्यामुळे हे जे कोणी आपल्याकडे पेशंट म्हणून येत असेल आणि ट्रीटमेंट बंद केले असेल, त्यांनी ऐकावं की ट्रीटमेंट आपल्याकडे बंदच होते. ट्रीटमेंट कायमस्वरूपी घ्यायची का तर नक्की घ्यायची नाही आहे, पण ती केव्हा बंद होते, जेव्हा आम्ही सांगू तेव्हा. कारण आम्हाला ते जाणवतं ना की आता गोष्टी बॅलन्स झालेल्या आहेत, आता गोष्टी सुधारलेल्या आहेत, आता शरीर त्याचं काम व्यवस्थित करायला लागलेलं आहे, मग आता ट्रीटमेंटची गरज नाही. सो त्यावेळेला आपण ट्रीटमेंट बंद करतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या निरामयमध्ये होतात, ज्या इतर कुठे होत नाहीत. अजूनही तुमच्याकडे त्याविषयीचे काही अनुभव असतात? अनुभव म्हणजे मला इथे परत एकदा आठवण करायची की जिथून निरामयची सुरुवात झाली तो म्हणजे माझ्या सासूबाईंचा अनुभव. त्यांनाही जवळजवळ 4 ते 5 ब्लॉकेजेस होती आणि मेजरच होती. त्यांना ओपन हार्टच सजेस्ट केलेली होती, पण ती केली नाही आम्ही आणि करावी लागली नाही नंतर. त्यांना बरं वाटलं आणि म्हणून निरामयची स्थापना झाली. कारण त्यांची कळकळीची इच्छा होती की जर मला इतका चांगला रिझल्ट मिळतोय तर हा अनेकांना मिळावा आणि तू ह्याचा प्रचार प्रसार कर, असं त्यांनी यांना सांगितलं होतं. खूप मोठा आणि अवघड जॉब होता तो, कारण खूप लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं की असं घडूच शकत नाही. आणि ठीक आहे, तुझ्याकडे घडलंय तर हे तू सांगणार कसं, हे तू प्रूव्ह करणार कसं आणि तुझ्यावरती विश्वास कसा ठेवला जाणार. पण मला असं वाटतं की एखादी गोष्ट घेऊन तुम्ही जेव्हा सतत ते काम करत असता, नाही पटत सुरुवातीला कोणाला, पण त्याच्यानंतर जेव्हा अनुभव येत जातात तेव्हा आपल्याला सांगायची गरजच पडत नाही. ती व्यक्ती सांगते अनेकांना, ती व्यक्ती घेऊन येते अनेकांना आणि मग ती जी चळवळ म्हणू आपण त्याला, ती नंतर फोफावत जाते. नंतर तुमच्या आवाक्या बाहेरच असतं. लंडनवरनं पेशंट येतो, म्हणजे येत पण नाही, तो मेलवरनं पाठवतो आपल्याला ईमेल आणि तो तिथल्या तिथे लंडनमध्ये बरा होतो. ही फॉरेनर बाई आहे जिने आपल्याला मेलवरनं संपर्क साधला आणि आपण ट्रीटमेंट सुरू केली. ती बरी झाली पूर्ण. आर्थरायटिसची केस होती आणि ती कोल्हापूरला सरांना भेटायला आली की मला कुणीतरी सांगितलं म्हणून मी ट्रीटमेंट घेतली आणि मी पूर्ण बरी झाले, तर हे कोण आहेत मला बरे करणारे, ह्यांना बघण्यासाठी मी भारतात आली. तर ह्या अशा गोष्टी आता घडायला लागल्यात की आम्हाला माहितीही नाही आमचा पेशंट कुठेही असू शकतो, तो कुठूनही संपर्क साधतो आणि तो बरा होऊ शकतो. नाही, नक्कीच मुंबई, कोल्हापूर, पुणे अशा तिन्ही ठिकाणी सातत्याने लोकांची गर्दी आहे आणि एवढ्या ब्रांचेस आपल्या झालेल्या आहेत. तर एवढ्या छोट्या ह्याच्यातनं सुरुवात झालेली होती की केवळ आईंना बरं करायचं म्हणून, आणि त्यातनं हे आता वटवृक्षासारखं फुलतंय. इथे मला अजून एक सांगायचं की इथे आपण आईंचं उदाहरण दिलं मी, तर असा गैरसमज नको की ऑपरेशन करायला आमचा विरोध आहे. जिथे ॲलोपॅथीची गरज आहे, जिथे ऑपरेशन्सची गरज आहे, तिथे आपणही सांगतो की येस, ह्या गोष्टी करायला हव्यात. आणि अशी ती स्टेज असेल जर, तर ऑपरेशन करताना देखील स्वयंपूर्ण उपचार मदत करू शकतं. म्हणजे असंही आहे की ओपन हार्ट करायलाच लागणार आहे आणि तातडीने करायला लागणार आहे, किंवा त्यांनी ठरवलेलं आहे कुटुंबियांनी की हे करायचं आहे, पण मग तुम्ही काय करू शकता, तर अशा पेशंट्सना देखील आपण मदत करू शकतो. डॉक्टर, किती टक्के हार्टचं ब्लॉकेज जर असेल तर ऑपरेशन करणं अगदी मस्ट असतं, आणि किती टक्के असेल तर ते केवळ आपल्या उपचारांनीही बरं होऊ शकतं? ॲक्च्युली कसं आहे, हे ॲलोपॅथीमध्ये पण रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेतच. साधारण 30-40-50% एन्जिओप्लास्टी होऊ शकते. 60-70-80% पुढे गेलं तर ते मेजरमध्ये जातं. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेला बोलताना बोललो होतो की 3-4 पावलं चाललं तरी दम लागतो आहे, हे मेजर ब्लॉकेजेसमध्ये जातं. 80%पेक्षा जास्त 3-4-5 ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत तर एवढा त्रास होऊ शकतो. म्हणजे हृदयाचं काम एवढ्या कमी प्रमाणात व्हायला लागतं कारण त्याला रक्तच मिळत नाही. येणारी म्हणजे आज आपण समजा पाईपलाईन म्हटलं तर पाईपलाईनमध्ये काहीतरी अडकलं आहे आणि मी नळ मोठा सोडला आहे तरीही थेंबरच धार येते आहे
अशी त्या हृदयाची परिस्थिती होते, त्यामुळे त्याला जास्त पंपिंग करावं लागतं. त्याच्यामुळे हे ॲलोपॅथी सजेस्ट करतं. पण त्या केसमध्ये आपण जर पेशंट विश्रांती घेणार असेल, पूर्ण बेडरिडन राहणार असेल, काहीही हालचाल करणार नसेल, तर ते कदाचित ऑपरेशन आपल्याला टाळता येऊ शकतं. पण जर एवढं मेजर असेल आणि डॉक्टर सजेस्ट करत असतील तर ऑपरेशन करायला हरकत काही नसते, कारण एवढी काळजी कोणी घेत नाही स्वतःची. आता जसं तुम्ही म्हणता की हार्ट ब्लॉकेजेसमध्ये ज्या वेळेला एन्जिओग्राफी वगैरे केली जाते तर त्यावेळेला हे पण दिसतं की हार्ट हे त्याला बायपास निर्माण करत असतं. जिथे ब्लॉक झाली आहे काही गोष्ट, तर त्याला तो रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यासाठी हार्ट त्याच्याकडनं देखील प्रक्रिया करत असतं. तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता अशा पद्धतीची एक केस होती विजय साठे म्हणून, की ज्यांना ओपन हार्ट सजेस्ट केलेली होती, पण त्यांना स्वतःला प्रचंड फोबिया होता ऑपरेशनचा आणि त्याच्यामुळे ते धजावत नव्हते. ते ऑपरेशनमधनं म्हणजे ॲडमिट झालेले ते परत आलेले होते की नाही मला नाही करायचं आहे, कारण मी तो विचारही करू शकत नाही, म्हणजे मी ऑपरेशन थिएटरमध्ये मी जाऊच शकत नाही. आणि मग ते निरामयकडे आले की ऑपरेशन मला नक्की करायचं नाही आहे, तर पण मला बरं व्हायचं आहे. आणि तेव्हा सरांनी त्यांना हेच सजेस्ट केलेलं की तुम्ही पूर्ण बेडरिडन राहणार असाल, पूर्ण विश्रांती घेणार असाल तर आपण हे करू शकतो, फक्त पूर्ण विश्रांती. आणि ते त्यांनी मान्य केलं, कारण त्यांना ऑपरेशन नको होतं. त्यांनी रजा टाकली आणि ते पूर्ण विश्रांती घ्यायला त्यांनी सुरुवात केली. रेग्युलर ट्रीटमेंट सुरू केली त्यांनी. म्हणजे त्यांना दाढी करायला उभं राहिले तर दाढी करणं एवढ्या क्रियेने देखील ते थकत होते, इतकं मेजर होतं सगळं. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर त्यांचा थकवा कमी व्हायला लागला, दम लागणं कमी व्हायला लागलं. 3ऱ्या मजल्यावर राहायचे ते. मग काही साधारण 2 ते 3 महिन्यांनी काही पायऱ्या उतरायच्या, 4-5 पायऱ्या उतरायच्या, परत चढायच्या, इथपर्यंत ते आले. मग एक जिना चढायचा, उतरायचा, परत चढायचा, इथपर्यंत आले. आणि असं करत करत साधारण वर्षभरामध्ये ते उतरू लागले आणि चढू लागले. मग नंतर ते ऑफिसला जायला लागले पार्ट टाईम. म्हणजे सर म्हणाले की काय करा तुम्ही, ऑफिसकडनं परमिशन घ्या की मी थोडा वेळ येतो, काम करतो आणि मग मी परत घरी जातो. मग तेवढं ते करायला लागले आणि मग नंतर ते फुल टाईमवरती शिफ्ट झाले आणि मग पूर्ण ऑफिसला जायला लागले. पूर्ण बरे झाले ते त्याच्यातून. सगळा त्रास त्यांचा पूर्ण क्युअर झाला. ही अशी एक घडलेली केस आहे. पण जसं आपण म्हटलं की गरज आहे, तर अशी ही केस आहे की ज्याच्यामध्ये त्यांना ओपन हार्ट करायची होती, त्यांनी केली. पण त्यावेळेला त्याच्या आधी त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. एक 3-4 दिवस अलीकडे ट्रीटमेंट त्यांनी आपल्याकडे सुरू केली. आणि ट्रीटमेंट सुरू केल्यामुळे काय झालं तर शरीराला योग्य ती एनर्जी मिळत गेली. ज्या वेळेला त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि एवढं मेजर ऑपरेशन झालं, त्यावेळेला जे काही रक्त लागतं किंवा जे रक्त जातं त्याचं प्रमाण कमी होतं. लागणारं रक्त त्यांना कमी लागलं, कारण ते जाण्याचं प्रमाण कमी झालं. शरीराची रिकव्हरी फास्ट झाली. त्यांच्या मुलीनी ॲक्च्युली ती आलेली आपल्याकडे आणि फॉर्म भरून ट्रीटमेंट सुरू केलेली. तिनेच त्यांचा अनुभव शेअर केला. तर आपण तो बघू. नक्की बघूया. माझ्या बाबांना गेले 25 वर्ष हाय बीपीचा बराच प्रॉब्लेम आहे आणि त्यांना साधारण ऑगस्टमध्ये एन्जिओग्राफीमध्ये त्यांचे बरेच ब्लॉकेजेस निघाले. 6 ब्लॉकेजेस होते. ऑलमोस्ट 6च्या 6 ब्लॉकेजेस अबाव 80% होते. 2 ब्लॉकेजेस ऑलमोस्ट 98-99% होते. त्यामुळे ऑपरेशनशिवाय तसंही आम्ही रिस्क घेऊ शकत नव्हतो, कारण सरांशी त्यासाठी त्या संदर्भात आम्ही बोललोही. तर सरांनी सांगितलं की त्यांनी ॲक्च्युली विश्वास दिला होता मला की 4 महिन्यात जर ते स्वस्थ बसत असतील तर आपण विदाऊट ऑपरेशनसुद्धा ह्या स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने आपण करू शकत होतो. साधारण 13 ऑगस्टला त्यांची सर्जरी होती. त्याआधी 10 दिवस आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. तर म्हणजे ऑपरेशनमध्ये 3 दिवस मी, माझा भाऊ मोठा किंवा माझी आई, आम्ही तिघांपैकी कोणीतरी एक जण आम्ही सतत त्यांच्यासाठी ट्रीटमेंट घेत होतो. त्यानंतर जसे ते ICUतून जनरलमध्ये शिफ्ट झाले तसं आम्ही त्यांनाही थोडंफार म्हणजे ट्रीटमेंटसाठी त्यांनीसुद्धा म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला सुरू केली. आणि आश्चर्यकारकरित्या 5व्या दिवशीच ते एवढे ब्लॉकेजेस असून फार मोठी सर्जरी होती त्यांची. ॲक्च्युली रिस्क फॅक्टर भरपूर होते, पण त्यातसुद्धा ते 5व्या दिवशी स्वतःच्या पायावर उभे राहून ते चालत होते. म्हणजे तिथले अगदी सिनियर्स म्हणजे ज्यांनी त्यांची सर्जरी केली आहे ते सुद्धा ॲक्च्युली आश्चर्यचकित होते की त्यांना एवढ्या लवकर हा माणूस कसा काय चालत होता. आणि अगदी 8च दिवसात त्यांना आम्ही डिस्चार्ज पण केलं, घरी आले. 15 दिवसात त्यांचे स्टिचेस पण निघाले, त्यांना जे काही स्टिचेस होते, आणि ते अगदी व्यवस्थित 1 महिन्यातच ते खूपच रिकवर झाले. तरी साधारण आम्ही 3 महिने त्यांची ट्रीटमेंट अशी सुरू ठेवली. त्यांना खूपच मदत झाली. त्यामुळे मी सरांची आणि मॅमची प्लस सगळ्याच टीमची खूप
डॉक्टर काय सांगाल ऋतुजाने एवढं सांगितलंय तिच्या वडिलांच्या विषयी? म्हणजे जे ती म्हणाली की 6 ब्लॉकेजेस होती, मेजर होती सगळीच्या सगळी, आणि तरीही 1 महिन्यामध्ये ती व्यक्ती तिचं हिंडू फिरू लागली होती. म्हणजे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण एवढी मोठी सर्जरी झाल्यानंतर जी एनर्जी जाते तुमची पूर्ण, ती भरून यायला बराच कालावधी लागतो. पण सुरुवातीपासून स्वयंपूर्ण उपचार घेत असल्यामुळे सतत ती एनर्जी मिळत होती प्रत्येक पेशीला. कारण प्रत्येक पेशीला रिकव्हरी करायची असते स्वतःची, कारण सगळी ताकद गेलेली असते आणि त्याच्यामुळे एनर्जी मिळत असल्यामुळे त्यांची रिकव्हरी फास्ट झाली सगळ्याच गोष्टी. तर हे जे आहे हे पुन्हा एकदा स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय, तर हेच ते आहे की एनर्जी तुमच्या प्रत्येक पेशीला पुरवणं म्हणजेच स्वयंपूर्ण उपचार. जेव्हा एखादी पेशी काम करत नाही तेव्हा त्याचं कारण तेच आहे की एनर्जी मिळत नाही. खरोखरच नाही. आणि आज जे अनुभव मी ऐकले त्याच्यामध्ये एवढं ब्लॉकेज असून सुद्धा पुढे वर्षभर संयमाने ट्रीटमेंट घेतल्याचा हा रिझल्ट होता की ऑपरेशन न करता सुद्धा पेशंट बरा झालेला आहे. असे अजूनही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत, पण वेळ झाली आज इथेच थांबायची. तुम्ही दोघंजण आलात आणि आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमच्या दोघांची मनापासून आभारी आहे. ह्याच विषयावर आपण पुढच्या भागामध्ये डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. भेटूया पुढच्या भागामध्ये. बघत राहा निरामय जीवन. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.